आता मरणाचं भय संपलं त्याचं. मी सांगितलं तुम्हाला कळालं ना, 5 दिवसात मरण आहे तुमचं. आपण बेचैन हो, काहीच गोड लागणार नाही. ध्यानात ठेवा, काहीच गोड लागणार नाही. पण तो राजा परीक्षित या भगवंताच्या लीळेमध्ये इतका रममान झालेला आहे. त्या बाललीळांचं वर्णन. काल आपण रासलीला बघितली. सर्व गोपी हातातलं सर्व काम सोडून त्या भगवंताकडे वेधल्या. तिथे कसलाही भाव नसतो. मी स्त्री आहे, हा पुरुष आहे, कसलाही मनी भाव नाही. त्या भगवंताच्या हातातलं सर्व काम धाम सोडून या गोपी त्या भगवंताच्या बासरीकडे वेधल्या. काल आपण ऐकली, बासरी ऐकली, स्वर ऐकला, बासरीचा नाद ऐकला. किती भाग्य आहे हो त्यांचं, किती अहो भाग्य आहे. विचार करा, आपल्याला भगवंताचं दर्शन नाही आहे, त्या गोपींना त्या भगवंताचा संबंध आहे. त्या भगवंताच्या बासरीचा सूर त्या गोपींना ऐकायला भेटतो आहे. किती भाग्य आहे. अनेक जन्मातली योग्यता, अनेक जन्मातली बोटी योग्यता साचून हा अधिकार निष्पन्न होत असतो. माय बाप, पूर्वी घरोघरी ताक व्हायचं, जसं गोकुळात होतं ना. प्रत्येक घरोघरी मंथन व्हायचं, ताक, लोणी. आणि जसं सुरुवातीला तुम्ही बघता, मंथन केल्यावर सुरुवातीला भरपूर लोणी सास्तवरी जमा होत. ते काढून घेतल्यानंतर परत मंथन करतात बाया. किती येतं? थोडस. तिसऱ्याही वेळेस जेव्हा तुम्ही मंथन करताना, मग त्यावेळेला थोडं असं बोटाने घ्यावं लागतं की नाही. पहिले तुम्ही असं हाताने काढता, नंतर मग थोडस शेवटी मग असं बोटाने. ती बोटी योग्यता आहे. स्वामी झोपेतून उठले, पैठणला गेले आणि बाईसांना प्रेमदान दिलं. असं आहे का? नाही, लक्षात घ्या. पूर्वी म्हातारी अशी ईश्वर सेवा घडली. पूर्व जन्मामध्ये या बाईसाला ईश्वर अवताराची, परदृश्य अवताराची सेवा घडली. ध्यानात ठेवा. आणि म्हणून खरा जाऊन संबंध दिला. अरे 6 महिने त्या बाईसांचे दोष नासले, चिंतन केलं, मग पैठणला गेले. अरे देव खाली पाय पुसण्यावर बसला. माझा देव खाली पाय पुसण्यावर बसला, बाईसा वरती बसलेली आहे. कशामुळे हो? अरे अगोदर सेवा घडली. तसं या गोपी म्हणजे कोण आहेत? कदाचित तुम्हालाही प्रश्न पडेल की बापा, गोपींचं वर्णन इतक्या दैवाच्या भाग्याच्या ह्या गोपी आहेत या गोकुळातल्या. अरे बाबा, या भगवंतासाठी अनेक वर्ष मागच्या जन्मी जे ऋषी मुनी तपश्चर्या करत होते, राणा वनामध्ये जाऊन एका पायावर उभं राहून त्या भगवंताचं त्या भगवंताचं चिंतन मनन करत होते, तप करत होते ना ते ऋषी मुनी. खऱ्या अर्थानं या गोपी होऊन या गोकुळामध्ये खऱ्या अर्थानं या भगवंताच्या सन्निधानामध्ये जन्मलेल्या आहेत. ध्यानात ठेवा. आणि ह्या सर्व लीळा आता परीक्षित एकाग्र होऊन ऐकतोय. कारण भगवंताच्या खोड्या बघितल्या आणि त्या न उलगडणाऱ्या आहेत. भल्या भल्यांना कळाल्या नाही त्या भगवंताच्या भल्या भल्यांना. ध्यानात ठेवा. तो देव कसा आहे, तो आहे तरी कसा.
भल्या भल्यांना उमगला नाही. म्हणून आता परीक्षिती सुद्धा या ठिकाणी आता आतुर झालेले की बाबा आता गोकुळातल्या गाराने गोकुळातल्या खोड्या आता लोक यशोदेला येतात ना, सांगतात ना. काल धावपळीत सांगितलं ते लोक म्हणतात बाबा सांग आता यशोदे या कृष्णाला काहीतरी सांग ना, गोकुळी राहावे का जावे, आम्ही निघून जावा काहीतरी. यशोदेबाई कृष्णाला सांगा रे, यशोदेबाई कान्हाला सांगा रे, गोकुळी राहावे